श्री स्वामी समर्थ। आज परत एकदा तुमच्या पुढं एक नवीन विषय घेऊन यायचा म्हणून मी इथे आले आहे। तर आजचा नवीन विषय खूप सुंदर आहे। परवाच बाप्पाचं आगमनही झालं, तसंच त्यांनी काल अनंत चतुर्दशीला ते गेले सुद्धा। जसं जाणं महत्त्वाचं आहे तसं येणं महत्त्वाचं आहे। म्हणजे कुठलीही गोष्ट आली की ती परत जाणारच आहे, म्हणून आपण ह्या पृथ्वीवर आलोय, एक दिवस आपल्यालाही जायचं आहे, हे लक्षात घ्या। तर मला आज एवढंच सांगायचं आहे की बाप्पांवर जसा शंकराचा आणि पार्वतीचा आशीर्वाद होता, तसाच आपल्यावर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद फार असतो। खरंच आपण देवळात विनाकारण जातो बघा, की त्या मूर्तीला नमस्कार करतो, 4 पैसे आपण तिथं दानपेटीत टाकतो आणि ढीगभर इच्छा आकांक्षा त्याच्या पुढं व्यक्त करतो आणि त्या आपल्याला मिळाव्यात अशी आपण याचना तिथे उभी राहून करतो। खरं सांगा, ही याचना बरोबर आहे का? तर मला इतकंच सांगायचं आहे की आपल्या घरी आई वडील असतील तर महत्त्वाचा देव आपल्या घरातच आहे। पांडुरंगाची भक्ती कशी करतो तशी आई वडिलांची भक्ती केली तर ह्या जन्मात आपल्याला काहीही कमी पडणार नाही। आई वडील कधीही स्वतःसाठी मागत नाहीत बघा, ईश्वराकडे त्यांचं एकच मागणं असतं की माझ्या मुलाबाळांना ईश्वरा खूप सुखी आणि समाधानी ठेव। तर त्यांचं हे मागणं आपल्या इच्छा आकांक्षा खरंच पूर्ण करत असतं। आई वडील ईश्वराकडं आपल्यासाठीच मागत असतात, कधी ते स्वतःसाठी मागत नाहीत। म्हणून तुम्ही एवढंच मागत जावा की माझे आई वडील चांगले राहू देत, त्यांची सेवा माझ्या हातनं घडू दे, त्यांचे चांगले आशीर्वाद, चांगले ब्लेसिंग्स आपल्याला मिळू देत। पण आपण हे ब्लेसिंग घेतो का? त्या मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीजवळ जाऊन आपण कितीतरी दान करतो। आता मी एक मंदिराच्या देणग्या बघितल्या तर डोक्याला हात लावा वाटतो की गरीब लोक काय खातायत ह्याचा विचार नाही आणि मंदिरात ढीगभर देणगी दिली जाते आणि स्वतःच्या घरातच आई वडिलांना खायला नाही आणि आपण जाऊन मंदिरात देणगी देतो। काय उपयोग आहे? त्या आई वडिलांना जर खुश कराल तर तुमच्या घरात माईना एवढी संपत्ती येईल। आता हा शब्द मी मुद्दामच गावंढळ वापरलाय, माईना एवढी संपत्ती येईल। खरंच जुनं ते सोनं असतं। आई वडील खरंच पहिले गुरु, पहिले शिक्षक आणि ते आपल्याला खूप चांगला आशीर्वाद देतात। कुठलीही आई आणि कुठलाही बाप आपल्या मुलाला मर म्हणत नाहीत। असं कधी ऐकलं का हो आपण? कधी जा मरच जा मुला? नाही नाही ना। मग सांगा, त्यांच्या आशीर्वादात एवढी ताकद असते की आपल्याला पटापट आपलं करिअर घडत जातं आणि हे आपल्याला काय वाटतं की आपण करतोय। खरं त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, ते दिसून येत नाहीत। जसं वारा आहे, वारा दिसतो का? नाही, तसंच आशीर्वादाचं आहे। फार पूर्वी देव लोक आशीर्वाद द्यायचे की तथास्तु, तुझं असं होईल, तर ते आशीर्वाद खरे ठरायचे। तसंच आई वडिलांचे आशीर्वाद खरे ठरत असतात। आईला मुलाच्या मनाची काळजी असते, मन जाणत असते आई, आणि बाप भविष्य जाणत असतो। म्हणून बापाला असं वाटत असते की आपल्याला जे खडतर आयुष्य आलं ते आपल्या मुलाबाळांना नको, म्हणून तो आपल्यापेक्षा मुलांना जास्त द्यायला बघत असतो आणि त्यांचं खरं आयुष्य मुलांना मोठं करण्यात जातं। ते स्वतःच्या पायातली झिजलेली चप्पल बघत नाहीत, पण आपल्या मुलाच्या पायात चांगलं चप्पल नाही याच्याकडे त्यांचं लक्ष असतं। म्हणूनच एकच सांगायचं आहे की आईबापांचा आशीर्वाद 100% लागतो। मी तुम्हाला एक बोधकथा सांगते। धर्मपाल नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याचे वडील खूप आजारी होते। अगदी त्यांची घरची परिस्थिती सो होती, पण धर्मपाल आपल्या वडिलांची सेवा फार मोठ्या मनाने आणि काळजीने घ्यायचा। त्यांचं सगळे तो प्रांतविधी स्वतः आवरायचा आणि छान वडिलांना छान त्याने ठेवलं होतं। वडिलांची सेवा करायचा, वेळच्या वेळ खायला द्यायचा, औषध पाणी द्यायचं। वडील म्हणाले, आता मी जाणार आहे, माझ्या हातात आता तुला द्यायला काहीच नाही आहे, पण मी जाताना तुला असा आशीर्वाद देऊन जातो की तू माती जरी हातात घेतलीस तर त्याचं सोनं होईल आणि बघ तुला माझा हा आशीर्वाद 100% लागेल, असं वडील म्हणत असतात। आणि काय होतं,
थोड्या दिवसानं वडिलांचं निधन होतं. आता हा धर्मपाल काय करतो की आता तो एका जबाबदारीतनं मुक्त झालेला असतो. तो एक छोटा बिझनेस चालू करतो आणि त्या बिझनेसमध्ये त्याला एवढं यश मिळत जातं की तो स्वतःचा बिझनेस चालू करायला लागतो. असंच तो बाहेरच्या गावी प्रथम करायला चालू केला. नंतर तो परदेशात सुद्धा बिझनेस करायला लागला आणि तो सगळ्यांना एकच सांगायचा की हा माझा बापाचा आशीर्वाद आहे, हे माझ्या वडिलांचे आशीर्वाद आहे. तर सगळेजण त्याला चिडवायचे, काय वडिलांचा आशीर्वाद म्हणतोय, वडिलांचे आशीर्वाद असे असतात का. जरी चिडवत असले तरी त्याला माहीत होतं की बाबांनी मला आशीर्वाद दिला आहे म्हणजे तो लागलेलाच आहे आणि मी काहीही करो मला 100% त्याच्यात फायदाच होणार. असं करत 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 तो खूप मोठा बिझनेसमॅन होतो. मग तो म्हणतो मला तोट्याचा एकदा अनुभव घ्यायचाच आहे म्हणतोय. तर मी असा कुठला बिझनेस करू की ज्यामध्ये मला तोटा होईल, म्हणजे मला माझ्या बाबांचा आशीर्वाद खोटा ठरवता येईल. तर त्याला मित्र म्हणतात, ज्या देशातनं लवंग येती त्या देशातच तू इकडच्या लवंग ढीगभर महागाईनं इंडियातल्या लवंगा घे जहाजभर आणि त्या पलीकडच्या देशात जिथे लवंगाचं उत्पन्न आहे, पैशाला मुठभर लवंगा येतील, पैशाला भरपूर लवंगा येतील, अशा देशात तू जा आणि तिथं त्या तुझ्या लवंगा विक. म्हणजे तुझा इथं जर तू 10,000 रुपये किलोनं लवंगा घेतला असशील तर तिथं त्या 1,000नं विकल्या जातील. मग हा काय करतो की जहाजीत लवंग भरून घेतो आणि जिथं लवंगाची निर्यात होत असते त्या देशात तो जातो आणि त्याचं बंदराला येऊन लागतं जहाज. मग आता त्याला सगळे विचारतात, तुम्ही काय बिझनेस करायला आलात इथं. तेवढ्यात एक त्या देशाचा सुलतान येत असतो आणि त्याची एक अंगठी हरवलेली असते हिरेजडीत. मग तो शोधत असतो. मग व्यापाराला म्हणतो की तुम्ही इथं काय करायला आलाय. तर तो म्हणतो की आम्ही लवंगा विकायला आणलो इंडियातनं, भारतातनं. तर ते सुलतान म्हणतात, अरे आमच्या देशात इतक्या लवंगा आहेत, तुझ्या लवंगा कोण घेणार. तर तो म्हणतोय की मला माझ्या बाबांचा आशीर्वाद लाभलाय आणि तो मला खोटा करून दाखवायचा आहे. तर तुम्ही काय शोधत आहात सुलतान साहेब. तर ते म्हणतात की माझी अंगठी हरवली आहे आणि ती मी शोधत आहे. मग ती अशी कसली अंगठी आहे. तर ते सुलतान म्हणतात की अशा फकीराने मला ती अंगठी दिली आहे, त्याच्याबरोबर असा आशीर्वाद दिला आहे की तुझ्या अंगठीमुळे तुझ्या सगळ्या राज्यात, तुझ्या देशात सुख समाधान शांती पैसा नांदेल. आणि तीच अंगठी हरवली आहे आणि मला ती अंगठी काही करून घालवायची नाही आहे. तर तू तुझ्या वडिलांचा आशीर्वाद खोटा करून दाखव असं म्हणतात. सुलतान सांगतो. मग बघूया माझ्या वडिलांचा आशीर्वाद तरी किती खरा आहे म्हणतोय आणि तो त्या वाळू उचलतोय. तर वाळू उघडतोय तर त्यात ती रत्नजडीत अंगठी असते. जो राजा, जो सुलतान बऱ्याच लोकांना शोधायला लावत असतोय. म्हणजे बापाचा आशीर्वाद किती भारी आहे बघा. त्या मातीतनं पण त्याच्या हातात सोनं आलं. जसं वडिलांनी म्हणलं होतं की तू मातीला स्पर्श करशील तरी सोनं होईल, तसं तो सुलतान इतका खुश झाला ती अंगठी पाहून. तुम्ही लवंगा कोणत्या दराने सांगाल त्या दराने मी घ्यायला तयार आहे म्हणायला लागला. बघा, त्याच्या लवंगा भारतापेक्षा दुप्पट किमतीनं सुलतानानं विकत घेतल्या. म्हणजे हे लक्षात घ्या, आई वडिलांचा आशीर्वाद कुठेही जात नाही. आई वडिलांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो. आपण आपले कर्म करत राहणे गरजेचे आहे. कर्म करत राहायचं, मनात कोणतंही पाप आणायचं नाही. दुसऱ्याबद्दल दुश्वास, ईर्ष्या, राग, लोभ सगळं सोडून द्या. आईवडिलांची नितांत सेवा करा. आईवडील आहेत पृथ्वीवर, तेच खरे देव आहेत. मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीला नमस्कार करण्यापेक्षा रोज आईवडिलांना नमस्कार करा. खरंच पूर्वीचे संस्कार खूप चांगले होते. आपण संस्कारांना तिलांजली देऊन पुढं चाललोय. धावा लागलोय. कुठंतरी माया ममता कमी व्हायला लागल्या. खरंच आईवडिलांचं महत्त्व जाणा. त्यांच्या आशीर्वादाची किंमत करू नका. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतील. आपण खरंच माती जरी उचललं तरी सोनं होईल इतके आशीर्वाद आईवडिलांचे फळाला येतात.
त्यामुळं कुठल्याही आईवडिलांचा प्लीज अनादर करू नका. प्रत्येकाचे आईवडील त्याच्यासाठी देव आहेत. त्यांची मनापासून सेवा करा. चला, आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला एवढंच छान बोध देऊ शकते की आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आईवडिलांचे आशीर्वाद तुम्हाला लागतातच. चला, पुढच्या व्हिडिओमधून अजून काहीतरी.